शेतकरी मित्र, आपल्या शिवारात संतोष टेलर यांचं इथं हळदीचं बेणं टाकलं होतं. तर इथलं एका रातच बेणं गायब केलं पा. इथं त्याने मस्त निसून एक डिक टाकला होता, मोकळं बेणं होतं. सगळं बेणं याने चोरून नेले यायचं कोणतरी. तर सोपान किती होतं बेणं? बेणं होतं 7 क्विंटल. आम्ही 27 तारखेला दुपारी ट्रॅक्टरमध्ये आणून टाकलं होतं आणि 27 तारखेला टाकलं म्हणून आम्ही 28 तारखेला हळद लावणार होतो. पण त्या दिवशी पाऊस आल्या कारणानं आमची हळद लांबली, वळाली नव्हती. मग वळाणी झाली. मग यांचेच बैल आणले. आज सकाळी येऊन बघतो तर बेणं गायब झालं. काल टेलर आलते, तुम्ही पाहून गेलते वाटते ना. तसा चांगला ढीग होता इथे. फारी काढली, पुन्हा संध्याकाळचं झाकून ठेवलं. पावा मित्र, त्यातून गायब केलंय. आता कसं करावं या शेतकऱ्यांना, काय करायचंय आता? फुले इथं पाडल्या, आता बेणं नाही, चोरून नेलं कोणीतरी. आता लावा काय यावं शेतकऱ्यांना, सांगा बरं. आता बेणं घेणं स्वस्त नाही, खूप महाग आहे. जर क्विंटल झाले आता. पाहावा काहीतरी विचार करावा आता त्या नेणारानं. असं ते न्यायला नव्हतं पाहिजेत, पण आता नेलं त्याला विलाज नाही.